ಕೆಂಪುವಾಡ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯಲ್ಲಿ 77ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಆಚರಣೆ. ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಕೆಂಪುವಾಡ ಗ್ರಾಮದ ಅತನೇ ಶುಗರ್ಸ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ 77ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಯುವ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಖಾನೆಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಸಿಸ್ಮಾಕೆದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಕಾರ್ಖಾನೆಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ನಿರ್ದೇಶಕ ಯೋಗೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರಿಸಿ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜಕ್ಕೆ ಗೌರವ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಸಭೆಯನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. आज अतनी शुगर इथे आपल्या कारखान्याचे एमडी साहेब श्रीनिवास पाटील साहेब, उपस्थित केंपवाड गावचे साहेब, आमच्या कारखान्याचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी बंधू आणि केंपवाड हायस्कूलचे सर्व विद्यार्थींनो, तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्या सर्वांचा सन्मान आपण या तिरंगा फडकावून देत असतो. आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, मात्र हा देश बाबासाहेब आंबेडकर व त्याच्या सहकार्यांनी मोठ्या कष्टानं हे भारताचं संविधान लिहिलेलं आहे. भारताचं संविधान हे जगाचं सर्वात मोठं संविधान हे मानलं जातं. आणि या संविधानाने आपल्याला काय शिकवलं तर भारतातला प्रत्येक नागरिक हा समान आहे. इथं जाती आणि धर्मावरून कोणाची ओळख नसून सर्व नागरिकांना या संविधानामध्ये समान हक्क दिलेला आहे. सर्वांनी सर्वांचा आदर केला पाहिजे, सर्वांनी सर्वांचा सन्मान केला पाहिजे आणि यातूनच खरी देशाची प्रगती होत असते. म्हणून भारतीय प्रजासत्ताक दिन हा आपल्याला जसं आपल्याला अधिकार पण देतो तसं कर्तव्य करायला भाग पडत असतो. आणि आपण या देशाचे नागरिक म्हणून मग एक विद्यार्थी असेल तो चांगला अभ्यास करून या देशाला, तसंच एक डॉक्टर असेल तर एक चांगली पेशंटची सेवा करून, एक वकील असेल तर आपल्या क्लायंटला न्याय देऊन, एक इंजिनियर चांगली कृती घडवून, एक शेतकरी आणि एक जवान हे आपल्या शेतीत चांगलं उत्पादन करून, जवान या देशाचं संरक्षण करून हे आपलं कार्य पार पडत असतो. आणि म्हणून हा अखंड देश हा आपण हा अखंड देश आणि आपलं स्वातंत्र्य आपण उपभोगत आहे. त्यामुळं आपले हक्क आणि कर्तव्य हा आपल्याला सांगणारा हा प्रजासत्ताक दिन आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण चांगलं काम करूया. या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने आपले विचार मांडण्यासाठी, आपली नवीन कल्पकता बुद्धी जी आहे त्या बुद्धीनं नवीन डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि याचा आपण सर्वांनी चांगला वापर करूया. आज जवळपास 77 वर्षे या आपल्या प्रजासत्ताक दिनाला झाली. या 77 वर्षामध्ये आपल्या देशाने खूप मोठी प्रगती केली आहे. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उत्क्रांती शेतीमध्ये झालेली आहे. नारी शक्ती जे म्हणतात की या 77 वर्षामध्ये आपण महिलांना मोठ्या प्रमाणात न्याय देऊ शकलो आहे. आज आपल्या देशामध्ये महिला या पुरुषांबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. याशिवाय आपण सायन्स असेल, शिक्षण असेल, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या देशानं फार मोठी प्रगती केली आहे. आणि म्हणूनच भारत हा जगामध्ये जवळपास आर्थिकदृष्ट्या 3ऱ्या क्रमांकावरती हा देश आलेला आहे. तर या कार्यक्रमानिमित्त मी तुम्ही सर्व नागरिकांचं आणि सर्वांचंच मी आज अभिनंदन करतो. आणि आपण संविधानात दिलेल्या सर्व नियमांचं आणि कायद्यांचं पालन केलं
आणि त्याप्रमाणे राहिलो तर आपला देश नक्कीच त्या जगामध्ये एक नंबर होईल अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला या प्रयत्नात तुम्हाला अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. ಬಳಿಕ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ವಿಭಾಗ ಹಾಗೂ ಕೆಂಪುವಾಡ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಗೌರವ ವಂದನೆ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ಎಲ್ಲ ದಯಮಾಡಿ ಏನಂತ ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ಮುಂದೆ ಬರಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಜಲ್ದಿಯಾಗಿ ಬರಬೇಕು, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬರಬೇಕು. ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಂತರ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಕಾನ್ವೆಂಟ್ ಶಾಲೆಯ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಕೆಂಪುವಾಡ ನ್ಯೂ ಹೈಸ್ಕೂಲ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಅಭಿಜಿತ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಸಂಜಯ್ ಕುಮಾರ್ ಕಾಯ್ಪುರಿ, ಬಂಡು ಜಗತಾಪ್, ಶೇಖರ್ ಖಿನಂಗಿ, ನಾರಾಯಣ್ ಕಾಳೆಲಿ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜಾಧವ್, ಎಸ್ಆರ್ ಜಂಬ್ಗಿ, ವಸಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಶ್ರೀಕಾಂತ್ ಮಾಲ್ಗಾಮಿ, ರಮೇಶ್ ತೇಲಿ, ರಮೇಶ್ ಗೋಡ್ಸಿ, ಶರತ್ ಜತ್ಕರ್, ಅಭಿಜಿತ್ ಕಿತ್ತೂರಿ, ನಾಗೇಶ್ ಹಿಂಗಮಿರೆ ಸೇರಿದಂತೆ ಮತ್ತಿತರ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಖಾನೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು, ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದದವರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. Our freedom fighter had dreamed an India that is independent, confident and strong. The Atmanirbhar Bharat is a step toward to fulfilling the dream.
The self-reliant India means an India that depends on its own strength, skills and resources. But it does not mean that we should stop working with other countries. But it means that we become capable to stand on our own feet. One of the most important area of a self-reliance is the defense. Today, we are becoming self-sufficient by making fighter jets, missiles and tanks within the country. This makes our nation safer and stronger. The Make in India initiative encourages the companies to manufacture in India using indigenous technology. From mobile phones to space technology, India is showing to all over world that we can design and also we can produce a quality product. The Digital India, which helps to connect villages and cities from the technology. Online education, online payments and government services has made our life easier and faster. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕೆಂದು ಈ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನಮೂದಿಸಲಾಗಿತ್ತು. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಬರೆದರು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆದರೆ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಬಲಿಷ್ಠವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ನಾವು ದಿಲ್ಲಿವರೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಯಾವುದೇ ಬಡವರ ಮೇಲಾಗಲಿ. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕೆಂಪುವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.